हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज टॉपिक 18 इंडियन कॉन्स्टिट्यूशन की फीचर अँड शेड्यूल्सचे काही MCQs कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार, कारण की एक्झामची डेट आलेली आहे. तर जितके लवकर टॉपिक्स होतील तितके आपण इथे कव्हर करूया. ठीक आहे. तसंच बघा, जनरल अवेअरनेसचे PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट MCQs दिलेले आहेत 2500 प्लस एक्झाम ओरिएंटेड. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर चला स्टार्ट करूया इथे इंडियन इन्स्टिट्यूट की फीचर्स अँड शेड्यूलचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे, विच फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बॉरोड फ्रॉम द UK. भारतीय राज्यघटनेत कोणते वैशिष्ट्य UK कडून घेतले आहे? तर बघा, ऑप्शन आहे फेडरलिझम, फंडामेंटल राईट्स, पार्लमेंटरी सिस्टम अँड ज्युडिकल रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पार्लमेंटरी सिस्टम, संसदीय शासन पद्धती, बिकॉज इंडिया अडॅप्टेड द पार्लमेंटरी फ्रॉम द UK. Next, second, the concept of rule of law in Indian constitution is derived from. कायद्याचे राज्य ही संकल्पना कुठून घेतली आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट USA, UK, आयर्लंड, कॅनडा. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, UK, बेस्ड ऑन डायसी कन्सेप्ट फ्रॉम ब्रिटन. नेक्स्ट, थर्ड, विच शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील विथ एलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा. राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट शेड्यूल, सेकंड शेड्यूल, फोर्थ शेड्यूल, सेवन्थ शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फोर्थ शेड्यूल, चौथी अनुसूची. इट प्रोव्हाइड स्टेट वाइज एलोकेशन ऑफ राज्यसभा सीट्स. नेक्स्ट, फोर्थ, द सेवन्थ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. सातवी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरीज ऑफ ऑफिशियल, सेकंड लँग्वेजेस, थर्ड अँटी डिफेक्शन अँड फोर्थ युनियन स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, युनियन स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट, केंद्र, राज्य व समवर्ती यादी, बिकॉज इट डिवाइड्स लेजिस्लेटिव्ह पॉवर. नेक्स्ट, फिफ्थ, which schedule contain provision related to anti defection law. पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एथ शेड्यूल, नाइन्थ शेड्यूल, 10th शेड्यूल, 11th शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 10th शेड्यूल, ऍडेड बाय 52 अमेंडमेंट. नेक्स्ट, सिक्स, द 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑफिशियल लँग्वेज, शेड्यूल एरिया, पंचायत, म्युनिसिपॅलिटीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑफिशियल लँग्वेज, अधिकृत भाषा, बिकॉज इट लिस्टेड रिकॉग्नाइज लँग्वेज. नेक्स्ट, सेवन्थ, विच शेड्यूल डील विथ पंचायती राज इन्स्टिट्यूशन. पंचायत राज संस्था कोणत्या अनुसूचित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 9th शेड्यूल, 10th शेड्यूल, 11th शेड्यूल, 12th शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 11th शेड्यूल, ऍडेड बाय 73rd अमेंडमेंट. नेक्स्ट, 8, विच शेड्यूल डील विथ म्युनिसिपॅलिटीज. नगरपालिका कोणत्या अनुसूचित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 10th शेड्यूल, 11th शेड्यूल, 12th शेड्यूल, 6th शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 12th शेड्यूल, ऍडेड बाय 74th अमेंडमेंट. तसंच बघा, इलेक्ट्रिकलसाठी शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 22 चॅप्टर, 140 टॉपिक्स अँड 1500 प्लस MCQs कव्हर केलेले आहे. इम्पॉर्टंट PDF आहे, कम्प्लीट सिलेबस कव्हर केलेला आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, नाइन्थ, द 9th शेड्यूल वॉज ऍडेड टू प्रोटेक्ट लॉ फ्रॉम. 9वी अनुसूची कोणापासून संरक्षण देते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह रिव्ह्यू, ज्युडिकल रिव्ह्यू, पार्लमेंटरी अप्रुव्हल अँड पब्लिक ओपिनियन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ज्युडिकल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनरावलोकन, बिकॉज इनिशियली टू प्रोटेक्ट लँड रिफॉर्म लॉ. नेक्स्ट, 10th, which schedule contain provision for administration of tribal area in Assam, Meghalaya, Tripura and Mizoram. ईशान्य भारतातील आदिवासी भागांसाठी कोणती अनुसूची आहे? बघा, ऑप्शन आहे 6th शेड्यूल, 5th शेड्यूल, 7th and 8th शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 6th शेड्यूल, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल फॉर ट्रायबल एरियाज. नेक्स्ट, 11, द 5th शेड्यूल डील्स विथ. पाचवी अनुसूची कशाशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लँग्वेजेस, ट्रायबल एरिया इन अदर स्टेट, सॅलरीज, इलेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रायबल एरियाज इन अदर स्टेट, इतर राज्यातील आदिवासी क्षेत्र, बिकॉज इट कव्हर शेड्यूल्ड एरिया आउटसाइड नॉर्थ ईस्ट. नेक्स्ट, 12th,
विच शेड्यूल डील विथ सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज. घटनात्मक पदाधिकाऱ्यांचे वेतन कोणत्या अनुसूचित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेड्यूल, थर्ड शेड्यूल, सेकंड शेड्यूल, फोर्थ शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेकंड शेड्यूल. द कोवर, प्रेसिडेंट, गव्हर्नर, जज एक्सेट्रा. नेक्स्ट 13. द फर्स्ट शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कंटेन. पहिल्या अनुसूचित काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फंडामेंटल राईट, सेकंड लिस्ट ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरीज, थर्ड लँग्वेजेस अँड फोर्थ इमर्जन्सी प्रोव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लिस्ट ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी, बिकॉज इट डिफाईन टेरिटोरियल स्ट्रक्चर. नेक्स्ट 14. Which features make the Indian Constitution unique in combining federal and unitary elements? भारतीय राज्यघटना संघराज्य व एकात्मक यांचा संगम कसा करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिगिड कॉन्स्टिट्यूशन, सेकंड फ्लेक्सिबल कॉन्स्टिट्यूशन, थर्ड क्वाझी फेडरल स्ट्रक्चर अँड फोर्थ प्रेसिडेन्शियल सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्वाझी फेडरल स्ट्रक्चर, अर्धसंघीय रचना, बिकॉज स्ट्रॉंग सेंटर विथ फेडरल फीचर. नेक्स्ट 15. द सोर्स ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन लाईज इन. भारतीय राज्यघटनेचा अधिकार कुठून येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रिटिश पार्लमेंट, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, सुप्रीम कोर्ट अँड पीपल ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, पीपल ऑफ इंडिया, भारताचे नागरिक, बिकॉज वी द पीपल ऑफ इंडिया इंडिकेट पॉप्युलर सॉव्हरेनिटी. तसंच बघा इलेक्ट्रिकल, डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, हॉर्टिकल्चर, सुपरवायझर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.